बडगुजरांचा पक्षप्रवेश हा निव्वळ आणि निव्वळ फडणवीस यांच्या आदेशामुळेच झालेला आहे. फडणवीसांची जर इच्छा नसती तर तो झाला नसता. भाजपचे सगळे जे पदाधिकारी ते नगरसेवक, माजी नगरसेवक, इच्छुक महापौर हे सगळे अस्वस्थ आहेत की आता आपल्या हातातून गेलं. आता भले आपल्या पक्षाची सत्ता येईल पण सत्ता आपल्या हातात नसेल, सत्ता ही बडगुजरांच्याच हातात असेल. पालकमंत्री पदाचा मुद्दा आला होता. गमतीत असं म्हटले मुख्यमंत्री की पालकमंत्री नसल्याने काय अडले का तुमचे काम, होत आहेत ना सगळे, कुंभमेळा पार पडणारच आहे ना. म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षरित्या संकेत देऊन टाकले, पालकमंत्री जरी असला तरी तो नामधारी असेल, सगळे काय जे सूत्र असतील ते गिरीश महाजनांच्याच हातात असतील. त्याच्यामुळे निश्चितपणे 100% सुधाकर बडगुजरांना इतका अट्टहासाने आणि तातडीने भाजपमध्ये आणण्याचं कारण कुंभमेळाच आहे ना. येत्या महानगरपालिका इलेक्शन मध्ये भाजपला प्रचंड कसरत करावी लागणार आहे उमेदवारी वाटपामध्ये, उमेदवारी वाटपानंतर होणारे बंडखोरी शांत करण्यामध्ये आणि ते मॅनेज करण्यामध्ये. सगळ्यात जास्त जो एक्सरसाइज करायला लागणार आहे हा फक्त भाजपला करायला लागणार आहे. कदाचित इतर पक्षांना उमेदवार आयात करावे लागतील, शोधावे लागतील, पण भाजपमध्ये जी काय अस्वस्थता निर्माण होणार आहे ती आतापासून तिची सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं. आता शिंदे सेना मला असं वाटतं असं गृहीत धरून चालली की आपल्याला आपल्या आपल्या बळावरती लढायला लागणार आहे आणि कदाचित भाजपच्या विरुद्धही लढायला लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांची त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की भाजप 100 पार करू शकेल जरी नारा दिलेला असला त्यांनी. म्हणजे लोकसभा इलेक्शन मध्ये जसं झालं तसंच कदाचित नाशिक महानगरपालिका इलेक्शन मध्ये त्याची एक छोटी मिनी आवृत्ती घडण्याची शक्यता आहे. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नाशिक मधल्या गेल्या 15-20 दिवसाच्या नाट्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काल त्या नाट्यावर पडदा पडत सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ह्या प्रवेशात आधी खूप काही घडलं, हे सगळं आपण पाहतच आलो. पण या प्रवेश हा नेमका का घडला, याचं नाशिकच्या हायपर लोकल पॉलिटिक्सवर नेमकं काय परिणाम होणार आहे, याच्याबद्दल आज आपल्याशी बोलण्यासाठी आहेत सचिन आहेरराव सर. सर नमस्कार. नमस्कार सर, आता हे जे काय नाशिकमध्ये घडतंय, गिरीश महाजन खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होऊन हा काय पक्षप्रवेश काल घडला. त्याच्यामध्ये सोबतच बबनराव घोलप यांनी पण पक्षप्रवेश केला. तर ह्या सगळ्याकडं तुम्ही कसं बघता? आणि सुधाकर बडगुजर आता सगळ्यांना का हवेत? भाजपमध्ये भाजपची जी काही संस्कृती आहे त्याला छेद देत काल ज्या पद्धतीनं प्रवेश झाला, सुधाकर बडगुजर एवढे महत्वाचे काय आहेत आता? सुधाकर बडगुजर यांची त्यांच्या शिवसेना उभाटा या पक्षातली अस्वस्थता गेल्या काही महिन्यांपासून जाणवत होतीच. आणि एकंदरीत पक्षाची जी पडझड झालेली आहे शिंदे सेनेच्या फुटीनंतरची, त्याच्यानंतर बहुतांश नगरसेवकांना असा आत्मविश्वास राहिलेला नाही की या पक्षाच्या चिन्हावरती, मशाल्या चिन्हावरती आपण पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकतो. हे कारण होतच, त्या अस्वस्थतेमागे होतं. आणि दुसरी गोष्ट, भाजपने ज्या आक्रमकपणे नाशिकवरती कब्जा मिळवण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत त्याच्यात त्यांनी 100+ असं टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे 100पेक्षा जास्त नगरसेवक स्वतःच्या पक्षाचे कमळ या चिन्हावरचे निवडून आणायचे आणि एक हाती 100% सत्ता नाशिक महापालिकेवरती भाजपची स्थापन करायची. भले आज ते महायुतीचा एक घटक जरी असले तरी त्यांचं स्पष्ट आणि स्वच्छ आणि जाहीर लक्ष असं आहे की 100+ आपल्याला जागा मिळवायच्या. तर हे उघडच एक कारण आहे ज्यामुळे बडगुजर यांच्यासारखा राजकीय दृष्ट्या थोडा वजनदार असलेला स्थानिक राजकारणामध्ये, महापालिकेच्या राजकारणामध्ये ज्याचा बऱ्यापैकी होल्ड आहे, असा एक नगरसेवक किंवा असा एक पदाधिकारी त्यांना हवा होता की ज्याच्या बरोबरीने तो स्वतःच्या बरोबरीने आणखी 5-10 जागांची शाश्वती भाजपला देऊ शकेल. त्याच्यामुळे सुधाकर बडगुजर हे भाजपला हवे होते. सुधाकर बडगुजर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये त्यांची बऱ्यापैकी वर्चस्व होतं. शिवसेनेतले जुने जाणते लोक जे इतर पक्षांमधून फिरून परत शिवसेनेमध्ये आले होते त्यांच्याही पेक्षा सुधाकर बडगुजरांचं नाणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये चालत होतं आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्याच्यामुळे त्यांना पक्ष सांभाळणं, कार्यकर्ते सांभाळणं किंवा पक्षाची इव्हेंट करणं हे ते लीलया करू शकतात. त्याच्यामुळे त्यांचं वर्चस्व तिथेही होतंच. आणि असा वर्चस्व असलेला माणूस जर आपल्या पक्षामध्ये आला तर एकीकडे आपल्या पक्षाची ताकद वाढेल आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याची ताकद आणखी खच्ची होईल. हा एक सरळ त्याच्यामध्ये उद्देश होता. दुसरं, अगदी दबक्या आवाजात बोललं जातंय किंवा थोडंसं ऑफ द रेकॉर्ड असं बोललं जे जात आहे की एवढा सगळा विरोध होता आणि जे भाजपच्या संस्कृतीमध्ये बसत नाही
असं व्यक्तिमत्व त्यांनी भाजपमध्ये त्याला प्रवेश दिला. स्थानिक जे आमदार आहेत, बडगुजर ज्या वार्डामधून किंवा ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात, तिथल्या भाजपच्या सिटिंग आमदार आहेत तिसऱ्या वेळच्या आमदार सीमा हिरे यांनी स्पष्ट जाहीर पत्रकार परिषद घेऊन बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोधही केलेला होता. तरीही भाजपने त्यांना घेतलं. भाजपने घेतलं असं म्हणण्यापेक्षा गिरीश महाजन हे जे आहेत, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे विश्वासू जिवलग असे मानले जातात, त्या गिरीश महाजनांच्या एकमेव त्या व्यक्तीच्या इच्छेमुळे बडगुजर आज भाजपच्या गोटामध्ये दाखल झालेले आहेत, हे स्पष्ट आहे. याच्या मागे आता हे गिरीश महाजन बडगुजरांसाठी इतके आग्रही असण्याचं कारण का, हा प्रश्न अनेकांना पडतो. स्थानिक पातळीवरती त्याच्यावरती बऱ्यापैकी चर्चाही होते. याला कारण असं आहे की कुंभमेळा जो आहे, आगामी कुंभमेळा 2 वर्षानंतर येणार आहे, तर त्या कुंभमेळ्याची तयारी लाखो हजारो कोटी रुपये खर्च करून ज्याची जी कामं होणार आहेत वेगवेगळी, तर ते सगळे कामं आता अतिशय याला आलेली आहेत. म्हणजे त्याचा प्रारंभ होईल काही दिवसांनी, अनेक कामांचा नारळ फुटेल. आणि मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून गिरीश महाजनांकडे जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे कुंभमेळ्याच्या संपूर्ण नियोजनाची, खर्चाची, टेंडर्सची सर्व सूत्र गिरीश महाजन यांच्या हातात असणार आहेत. आणि सुधाकर बडगुजर हे राजकारणात येण्यापूर्वी ठेकेदार होते. ते अतिशय यशस्वी ठेकेदार म्हणूनही आहेत. आता कदाचित कागदपत्र ते त्या व्यवसायात नसतील राजकारणात आल्यामुळे, पण त्यांचा ठेकेदारीचा अतिशय मोठा आणि व्यापक व्यवसाय आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते राजकारणामध्ये आहेत, म्हणजे महापालिकेसारख्या राजकारणामध्ये ते अनेक वर्ष सक्रिय आहेत. आणि जे कामं करून घ्यायचे असतात, कामं मार्गी लावायची असतात, किंवा कामं बसवणं म्हणतात, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड जर सांगायचं किंवा बिटवीन द लाईन जर आपल्याला बघायचं असेल, तर कामं सगळी बसवून घेणं जे असतं सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने, त्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे बडगुजरांचा. महापालिकेत अनेकांनी त्याचा अनुभव घेतलाय, सर्व पक्षीय नेत्यांना त्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे कुंभमेळ्यासारखं इतकं मोठं प्रचंड करोडो रुपयाचं, हजारो कोटी रुपयांची कामं सरकारच्या माध्यमातून होणार आहेत. गिरीश महाजनांकडे ऑब्व्हियसली त्याची कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी आहे. त्याच्यामुळे गिरीश महाजनांना या सगळ्या कामांसाठी एक हातचा, जवळचा आणि पारंगत असा माणूस हा हवा होता, आणि म्हणून ते बडगुजरांसाठी आग्रही होते, अशी खुलेपणाने चर्चा आहे नाशिकमध्ये. तर तुम्ही आता विश्लेषण केलं, पण काल ज्या पद्धतीनं प्रवेश घडला, म्हणजे बावनकुळे नाशिकमध्ये असताना त्यांना विचारल्यानंतर सांगितलं गेलं की ते मला अजून नाही माहिती, आणि 1-2 तासात ते मुंबई पोहोचून तो प्रवेश पण घडला. तर ह्या सगळ्याकडं आणि तिथं ते सीमा हिरेंच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची पूर्णपणे समजूत काढायचा प्रयत्न करत होते. कुठंतरी हे 2-3 दिवसानंतर घडणारा पक्षप्रवेश एवढ्या घाईघाईत घडला गेला. या भाजपच्या संस्कृतीबद्दल जे बसत नाहीये असं सगळं म्हटलं जातं. आणि त्यांचं पूर्वीचं जे SITचं प्रकरण आहे, जे देवेंद्र फडणवीसांनीच 2023 मध्ये SIT जाहीर केली, दाऊदच्या एका माणसाबरोबर त्यांनी पार्टी करतानाचा व्हिडिओ निलेश राणेंनीच पुढे आणला. तर या सगळ्याकडे बघताना तुमचं विश्लेषण काय, की एवढी घाई कशाला होती भाजपला? सगळ्या चॅनल्सवरती असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बडगुजरांचा भाजप प्रवेश, आणि त्या निमित्ताने हे सगळे विषय काल परवापासून अनेकदा त्याचं चर्चित चर्वण झालेलं आहे. अनेक विषय आहेत त्याच्या मागे. मुळात बडगुजर हे राजकारणात दाखल झाल्यापासून शिवसेना या पक्षात होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तयार झाल्यानंतर ते शिवसेनेतच होते. फक्त 2009 साली त्यांनी शिवसेनेत आल्यानंतर लगेचच विधानसभेची निवडणूक बंडखोरी करून अपक्ष म्हणून त्यांनी लढवली होती. त्या व्यतिरिक्त ते इतर कुठल्या पक्षात गेलेले नाही. पण त्यांनी शिवसेनेत काम करताना समोरच्या विरोधकांसाठीच्या बद्दल किंवा समोरच्या विरोधकांना नामोहरम करण्याचे जे जे काय त्यांना प्रयत्न करता आले ते त्यांनी केले. त्यात नारायण राणे आहेत, त्यांच्या अटकेला कारणीभूत होणं, खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांचा जो फोटो आहे कॅसिनो मधला, जो खूप व्हायरल झाला होता, तो फोटो व्हायरल करण्यामागे सुद्धा बडगुजरच होते, अतिशय उघड सत्य आहे. त्याच्यानंतर सलीम कुत्ता, जो मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे आणि जो दाऊदचा हस्तक आहे, त्या सलीम कुत्ताला पॅरोल मिळाला, आणि त्या पॅरोल मिळाल्याची पार्टी जेव्हा झाली तर त्या पार्टीमध्ये बडगुजर अतिशय मोठा बुके घेऊन सलीम कुत्ताचं त्यांनी स्वागत केलं, त्याच्याबरोबर त्यांनी डान्स वगैरे केला, आणि ही क्लिप होती.
बावनकुळेंची क्लिप जेव्हा बाहेर आली किंवा त्यांचं कॅसिनोचं जेव्हा ते प्रकरण बाहेर आलं, त्याच्यानंतर लगेचच भाजपकडून त्याचा परतफेड करण्यासाठी बडगुजरांची ती क्लिप बाहेर आणली गेली, जी सलीम कुत्ता बरोबर ते नृत्य करताना होते. राणेंनी, निलेश राणेंनी तर ती क्लिप पत्रकार परिषदेत दाखवली, त्याचे फोटो दाखवले. त्यांनी अगदी विधान भवनामध्येही ते सगळं भर सभागृहामध्ये ते सगळं दाखवलं होतं. एवढं सगळं असताना आणि ज्या विधानसभेमध्ये भाजपच्या सिटिंग आमदार आहेत, आमदार सीमा हिरे यांचा उल्लेख आपणही केला, तर त्यांनी त्यांच्या विरोधात बडगुजरांनी 3 वेळा निवडणूक लढवली. बरं, बडगुजर हे साम दाम दंड भेद यातले सगळे हातखंडे वापरणारे राजकीय व्यक्ती आहे. आणि सीमा हिरे त्या मानाने बऱ्यापैकी त्यांचं सालस राजकारण आहे. त्या भाजपच्या संघाच्या संस्कृतीतून आलेल्या आहेत. त्याचा निश्चितच त्यांच्या राजकारणावरती प्रभाव आहे. तर त्या तिन्ही निवडणुकीमध्ये सीमा हिरेंना बडगुजरांकडून जे जे काय राजकीय विरोध असेल किंवा निवडणुकीचा एक भाग म्हणून असेल, जो काही त्रास सहन करावा लागला, जे त्यांना हे करावं लागलं, त्याच्यामुळे त्यांचा तीव्र विरोध असणं साहजिकच होतं. मागच्या काही दिवसांपूर्वी जेव्हा शिवसेनेचे उभाटा गटाचे जे विलास शिंदे आहेत, माजी नगरसेवक, त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे आले, एकनाथ शिंदेही त्या लग्नाला आले. त्याच लग्नाला गिरीश महाजनही आले आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं सिंहस्थाच्या निमित्ताने काही बैठका आणि त्यांच्या घरातलं एक लग्न, असं एकाच दिवशी सगळे लोक नाशिकमध्ये होते. आणि त्यावेळेस संजय राऊतही त्या लग्नासाठी, विलास शिंदेच्या मुलीच्या लग्नासाठी आलेले होते. आणि संजय राऊत गावात असताना सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्री फडणवीस यांना जाऊन भेटले. गिरीश महाजन आणि ते एका स्टेजवरती, लग्नाच्या स्टेजवरती ते दिसले. हे पाहून संजय राऊतांचा पारा भडकला आणि त्यांनी कारवाई केली आणि बडगुजरांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. असं साधारण वरकरणी दिसणारं चित्र आहे. पण इतक्या सहजासहजी राजकीय निर्णय होतात का हो? जो माणूस पक्षासाठी इतका महत्वाचा आहे, जो खर्च करू शकतो, जो पक्ष चालवू शकतो, पक्ष चालवायला पैसे लागतात, असा माणूस आहे आणि बऱ्यापैकी ताकदवान राजकीय दृष्ट्या स्थानिक राजकारणामध्ये आहे, असा माणूस तडकाफडकी फक्त तुम्ही भेटलात म्हणून तुम्हाला आम्ही पक्षातून हकालपट्टी करतोय असं होत नाही. त्यामागची कारणमीमांसा अशी आहे की गेल्या अनेक दिवसापासून अस्वस्थता होती. बडगुजर अस्वस्थ होते. शिवसेनेच्या उभाटा गटाच्या महानगर प्रमुख, जिल्हा प्रमुख या ज्या नेमणुका सगळ्या झाल्या, बडगुजरांना उपनेतेपदी घेतलं, त्यांच्याकडे महानगर प्रमुख होतं, जिल्हा प्रमुख पदी दुसऱ्याला नेमलं, त्याच्यातून ते काहीसे नाराज होते. हेही एक कारण आहे वरकरी दिसणारं. पण त्याही पलीकडे जाऊन बडगुजरांच्या मुलावरती खुनाचा गुन्हा दाखल झाला, त्याला मोका त्याला लावण्यात आला. बडगुजरांवरती साधारणपणे 17 गुन्हे दाखल आहेत. बरं, सांपत्तिक दृष्ट्या त्यांची स्थिती अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे ईडी वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात, चौकशी, हे तर त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहेच. ती कुणाच्याही जसं सत्ताधारी वापर करतात तसं त्यांच्या विरोधात वापर होण्याची शक्यता होतीच. या सगळ्या शक्यता गृहीत धरल्या, आगामी निवडणुकीमध्ये भाजपच निवडून येईल, कारण राज्यात आहे, केंद्रात आहे आणि भाजपचं वार आहे आणि भाजपची सत्ता येईल. सिंहस्थ कुंभमेळा आहे, तो भाजपच्याच हातात आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर स्पष्ट झालं की सिंहस्थ कुंभमेळ्यावर पूर्णपणे भाजपचं वर्चस्व राहणार आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्याची जर गोळाबेरीज केली तर बडगुजरांचा कल हा भाजपकडे जाण्याचा होता. अंतर्गत त्यांच्या काही हालचाली सुरू होत्या, त्यांच्या काही बैठका सुरू होत्या आणि प्रत्येकाच्या हे सोर्सेस असतातच. शिवसेना उभाटा गटाचे काही सोर्सेस असणारच. त्यांना ते कळालं होतं की बडगुजर आज ना उद्या ना परवा ते भाजपमध्ये जाऊ शकतात, याची त्यांना खात्री होती. आणि त्यांना जेव्हा 100% खात्री झाली, यांच्या कान गोष्टी झालेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या आहेत, गिरीश महाजनांसोबत झालेल्या आहेत आणि गिरीश महाजनांनी त्याच वेळेस असं स्पष्ट सांगितलं होतं की ठीक आहे, आम्ही एका बडगुजर यांना भेटले, मुख्यमंत्र्यांना, पण आता लगेच उद्या चर्चा चालू होतील आणि मग बडगुजर का भेटले वगैरे अशा चर्चा चालू होतील, पण बघा पुढच्या 15 दिवसात काय होतं, असं गिरीश महाजनांनी कर्टन रेजर करून टाकलेलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यामुळे यांना, बडगुजरांना, शिवसेनेला हे स्पष्टच झालं होतं की आता बडगुजर आज नाही तर 15 दिवसात भाजपमध्ये जाणार. त्याच्यामुळे त्यांनी हकालपट्टी केली. बरं, हकालपट्टी केल्याच्या नंतर जेव्हा बडगुजर भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या, तेव्हा एकाच वेळेस शिंदे गटाच्या महानगर प्रमुखांनी तीव्र विरोध केला की आम्ही बडगुजरांना आमच्या पक्षात येऊ देणार नाही. त्याच वेळेस आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितले की ज्याचे दौदच्या हस्तकाबरोबर संबंध आहे, जो दौदच्या हस्तकाबरोबर नाचतो, ज्याच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत, ज्यांनी मला गेल्या 3 निवडणुकांमध्ये प्रचंड त्रास दिलेला आहे, अशा व्यक्तीला भाजपमध्ये घेण्यास माझा विरोध आहे. ही सगळी घडामोड झाल्यानंतर त्याच्या लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची भाजपची नाशिकमध्ये बैठक होती. त्या बैठकीला प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आलेले होते. तेच बावनकुळे ज्यांचा कॅसिनोचा फोटो बडगुजरांनी व्हायरल केलेला होता. आणि नितेश राणेंनी किंवा त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी सभागृहामध्ये बडगुजरांचा कारनामा सगळं दाखवलेला होता.
ते बावनकुळे त्या दिवशी त्यांचं वक्तव्य असं होतं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सीमा हिरेंच्या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, की बडगुजर ठीक आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, पण अजून गुन्हे दाखल आहेत ते सिद्ध झालेले नाहीत ना, तोपर्यंत ते गुन्हेगार होत नाही. हे जे बावनकुळेंचं मतपरिवर्तन होतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, त्याच वेळेस स्पष्ट संकेत मिळाले होते की भले आमदारांनी विरोध केला असेल, पण बडगुजर हे आज ना उद्या भाजपमध्ये जाणार आहेतच. हा, त्याच्यामध्ये बावनकुळेंचा विरोध असू शकतो, त्यांच्या भाजपची जी एक संस्कृती आहे परिवार म्हणून ते जे एक हे करतात, तर ते सहसा विरोध करत नाही, विरोधात बोलत नाही. सीमा हिरे सारख्या सालस राजकारण्यांनी इतकी धडक पत्रकार परिषद घ्यावी ही आश्चर्याची मोठी गोष्ट आहे. खरं म्हणजे भाजपमध्ये असं बोलत नाहीत कोणी. भाजपचे जे नवनिर्वाचित शहराध्यक्ष आहेत त्यांनी बडगुजरांना विरोध केलेला होता. ते म्हटले की आमच्या पक्षात अशी व्यक्ती नको आहे. आणि मग असं असताना सुद्धा मग बावनकुळे दुसऱ्या दिवशी असं म्हणतात, तेव्हा स्पष्ट झालं होतं की बडगुजरांचा भाजप प्रवेश होणार. बडगुजरांच्या प्रवेशाची जी काल परवाची काय गडबड झाली, की बावनकुळे सकाळी एक म्हटले, दुपारी दुसरं म्हटले, नंतर मग ते पक्ष प्रवेशाला हजर झाले, किंवा कार्याध्यक्ष जे आहेत त्यांचंही ते वक्तव्य असं फिरणारं होतं सगळं. आणि हे सगळं असताना गिरीश महाजन हा त्याच्यातला सगळ्यात की फॅक्टर होता. गिरीश महाजनांनी सगळं ते घडवून आणलं, आणि गिरीश महाजनांना तो प्रवेश घडवूनच आणायचा होता. आणि बडगुजरांना त्यांनी शब्द दिलेला होता, तो गिरीश महाजनांनी शब्द पाळला. त्याचा हे प्रतिसाद बडगुजरांनी दिला की गिरीश भाऊ माझ्यासाठी खरंच संकटमोचक आहेत. ते संकटमोचक त्यांना म्हणतात, पण माझेही ते संकटमोचक आहेत. खरंच बडगुजर काल संकटात होते. ते 50-60 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे निघाले. दुसरीकडे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो की आम्हाला कल्पना नाही त्यांचा आज प्रवेश आहे की नाही. कार्याध्यक्ष म्हणतात की मला माहिती नाही. असं असताना ते किती तोंडघशी पडले असते जर मुंबईमध्ये ते 50 गाड्या घेऊन पोहोचले असते आणि जर त्यांचा पक्ष प्रवेश झाला नसता तर. मग इथे गिरीश महाजन कामाला लागले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करायला लावली, आणि ते केल्यानंतर फडणवीस भले त्या पक्ष प्रवेशाला आले नाही, पण बडगुजरांचा पक्ष प्रवेश हा निव्वळ फडणवीस यांच्या आदेशामुळेच झालेला आहे. फडणवीसांची जर इच्छा नसती तर तो झाला नसता. गिरीश महाजनांनी फडणवीसांचा निरोप ज्यांना द्यायचा त्यांना दिला, बावनकुळेंना दिला, त्यांच्या कार्याध्यक्षांना दिला, आणि ते निमूटपणे येऊन तिथे पक्ष प्रवेशाला तिथे हजर झाले. बडगुजरांबरोबर बबन गोलपांचाही प्रवेश झाला. देवळाली जो मतदारसंघ लागून आहे, विधानसभा मतदारसंघ नाशिकला, तर देवळाली मतदारसंघामध्ये दीर्घकाळ 6 वेळा बबन गोलप निवडून आले. त्यांचं प्रदीर्घ काळ वर्चस्व होतं. पण त्यांचा पराभव झाल्यानंतर एक 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 करत त्यांचे सगळे पद जायला लागले. त्यांचं राजकीय तिथलं जे काय साम्राज्य आहे ते कोसळत गेलं. तिथे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या आमदार आहेत सरोज आहिरे, त्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. आणि सरोज आहिरे निवडून आल्या. बबन गोलप यांची कन्या जी महापौर होती, ती महापौर असताना नगरसेवकाच्या निवडणुकीत पडली. असं सगळं असताना बबन गोलपांचं राजकीय अस्तित्व जवळपास संपल्यात जमा आहे. असं असताना बबन गोलप भाजपमध्ये गेले, आणि त्यांना अस्तित्व राखण्यासाठी गेले का काय, किंवा भाजपने त्यांना कुठला हिशोब करून घेतलाय माहित नाही. पण एकीकडे त्यांचा मुलगा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे, आणि बबन गोलप हे आता भाजपवासी झालेले आहे. बबन गोलपांनी कारण त्याच्यामध्ये असं सांगितलंय की शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांना असं सांगितलं की तुमची निवृत्ती जवळ आली किंवा तुम्ही निवृत्तीत आहात, त्याच्यामुळे तुमचं फार काही इथे स्थान नाही. आणि दुसरं ते असं म्हटले की शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिली नव्हती, म्हणून ते नाराज होऊन पक्षाच्या बाहेर शिंदे सेनेत गेले होते. शिंदे सेनेत गेले लोकसभा इलेक्शनच्या वेळेस. तेव्हाही त्याच्यात मुळात मुद्दा असा आहे की हे तपासून पाहिलं पाहिजे की बबन गोलप यांच्यावरती जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याच्या अन्वये, किंवा तो जर गृहीत धरला तर बबन गोलप हे निवडणूक लढण्याच्या साठी पात्र तरी आहेत का, उमेदवारी पात्र आहे का. ते आता भले असा आभास निर्माण करत असतील की मला निवडणुकीत उमेदवारी नाकारली, मला डावललं गेलं, पण मुळात ते उमेदवारीच पात्र आहेत का, हा खूप अभ्यासाचा आणि तपासणीचा विषय आहे. आणि मला वाटलं त्याच्या जर खोलात गेलं तर असं कळेल की बबन गोलपांनी हे निव्वळ लोकांना दाखवण्यासाठी म्हणून कारण पुढे केलेलं आहे की मला डावललं गेलं, मला इलेक्शनमध्ये तिकीट मिळालं नाही. तर आता तुम्ही विश्लेषण केलं, पण यातून मला दोन प्रश्न पडलेत. एक तर म्हणजे या दोन्ही प्रवेशानंतर आज स्थानिक भाजप आणि हे नवीन झालेले दोन्ही प्रवेश ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे यामध्ये संघर्ष होऊ शकतो का? कारण की स्थानिक भाजप ही जी त्यांच्या विरोधातली आहे आणि प्रदेश पातळीला झालेला पक्षप्रवेश, या दोन्हीमुळे संघर्ष नाशिकमध्ये भाजपमध्ये होऊ घातलाय का? भाजपमध्ये मला असं वाटतं, आपण जो प्रश्न विचारला तो निश्चितच तो भविष्याच्या दृष्टीने सर्वच पक्षांना, म्हणजे केवळ मीडियालाच नव्हे तर सर्व पक्षांना त्याचा विचार करायला लागणार, मुख्यतः भाजपला करायला लागणार. पश्चिम मतदारसंघ, नाशिकमध्ये 3 मतदारसंघ आहेत. पश्चिम आहे, पूर्व आहे, आणि हे आहे सिडको सातपूरचा पश्चिम आहे, पूर्व आहे, आणि मध्य नाशिक आहे जिथे देवयानी फरांदे आहेत.
आता पश्चिम मतदारसंघामध्ये ही सगळी अस्वस्थता झाली. सीमाहिरेंनी सांगितलं भले त्यांचा पक्षप्रवेश झाला असेल पण आमचा विरोध कायम असेल, हे त्यांनी सांगितलंय. बडगुजारांबरोबर जे काही 7-8-9 जण गेलेले आहेत त्याच्यामध्ये काही नगरसेवक हे गेल्या टर्म म्हणजे आता ही जी इलेक्शन मागची झाली होती त्याच्याही आधीच्या याच्यात ते पराभूत झालेले, ते नव्हते. एक 4 ते 5 लोक त्यांच्याबरोबर करंट याच्यामधले जर धरले आपण तर ते ते नगरसेवक आहेत. आता बडगुजरांनी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी भाजपला काहीतरी शब्द दिला असणार की मी इतक्या जागा निवडून आणेल, इतक्या जागांची जबाबदारी माझी, 100+ मध्ये 20 जागा 25 जागा माझ्या असतील, मी निवडून आणेल. असं असताना जेव्हा बडगुजरांचं ते म्हणणं भाजप मान्य करेल तेव्हा बडगुजरांचे लोक उमेदवार त्यांना मान्य करायला लागतील. मग तिथले जे स्थानिक भाजपचे उमेदवार आहेत काही सिटिंग असतील किंवा काही तिथे पारंपरिक उमेदवार असतील लढणारे, त्यांच्यामध्ये अस्वस्थता आत्ताच निर्माण झालेली आहे. पश्चिमचा हा विषय आहे. पश्चिम मतदारसंघाचा पूर्व मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभा इलेक्शनमध्ये गणेश गीते जे भाजपचेच होते ज्यांनी बंडखोरी केली, आताचे विद्यमान आमदार जे आहेत तिथे राहुल ढिकले यांच्या विरोधात, त्या गणेश गीतेंच्याही प्रवेशाचा सोहळा कालच त्याचाही घाट घातला जात होता पण तो जमला नाही. तो आता परत 15 दिवसांनी, आता ते तारीखच मंत्रिमंडळाच्या बैठकीचा दिवसच ठरवलाय ना पक्षप्रवेशासाठी, घाऊक तो दिवस ठरवलेला आहे जसा बाजाराचा दिवस असतो तसा. तसे आता त्यांचा एखाद्या दिवशी प्रवेश होईलच गणेश गीतेंचा. म्हणजे गणेश गीतेंचा जेव्हा प्रवेश होईल तेव्हा पूर्व मतदारसंघ जो आहे जिथे आमदार राहुल ढिकले हे आमदार आहेत ते सशक्त आहेत, सक्षम आहेत, पण तरी सुद्धा तिथे जी अस्वस्थता निर्माण होणार आहे त्या मतदारसंघामध्ये वॉर्ड लेवलवरती हे जास्ती पर्क्युलेट होतं. विधानसभेमध्ये तितकं जाणवत नाही, पण जेव्हा हे असं संघर्ष होतो तेव्हा एका वॉर्डामध्ये एका पक्षामध्ये 2-2 3-3 लोक इच्छुक असतात आणि अशा याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये जर भर घातली या नवीन प्रवेश घेतलेल्या लोकांची तर मग त्याच्यामुळे अस्वस्थता वाढणार. तर मला असं वाटतं की येत्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये भाजपला प्रचंड कसरत करावी लागणार आहे उमेदवारी वाटपानंतर होणारे बंडखोरी शांत करण्यामध्ये आणि ते मॅनेज करण्यामध्ये. सगळ्यात जास्त जो एक्सरसाइज करायला लागणार आहे हा हा फक्त भाजपला करायला लागणार आहे. कदाचित इतर पक्षांना उमेदवार आयात करावे लागतील, शोधावे लागतील, पण भाजपमध्ये जी काय अस्वस्थता निर्माण होणार आहे ती आतापासून तिची सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं. बडगुजर हा एक इलेक्शनच्या दृष्टीने फक्त महानगरपालिके इलेक्शनच्या दृष्टीने विचार केला तर ही गोष्ट आहे. ते त्यांचे लोक अकोमोडेट करायचा प्रयत्न करतील, तिथले भाजपचे लोक नाराज होतील. दुसरी गोष्ट अशी आहे की अस्वस्थता निर्माण होण्याचं कारण पक्षीय पातळीवरती अगदी शहराध्यक्ष खुश नाही आहेत ना भाजपचे, तेही नाराजच आहेत. नवनिर्वाचित शहराध्यक्ष आहेत त्यांच्या पुढे तर टर्म आहे, त्यांनी खरं तर भूमिका पक्षाला सपशेल सरेंडर व्हायची घेतली पाहिजे पण तेही नाही म्हणतात. पण ते म्हणतात की आमची संस्कृती अशी आहे वगैरे. त्यांनी तर काल स्पष्ट वक्तव्यच दिलं असं. भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत केदार म्हणून, ते असं म्हटले हो भाजप ही वॉशिंग मशीन आहे, आता बडगुजर आमच्याकडे आले, आता भले त्यांनी त्याचं काही आधीचं असेल पण ते आता त्यांनी आमची विचारसरणी स्वीकारली, आता ते स्वच्छ होतील असं स्पष्ट त्यांचं रेकॉर्डवरती वक्तव्य केलंय त्यांनी की भाजप हे वॉशिंग मशीन आहे. लोक जे आरोप करतात ते म्हणजे आता हा निगरगट्टपणा म्हणायचा की याला मजबुरी म्हणायची की याला अपरिहार्यता म्हणायची राजकीय, हा वेगळा भाग आहे. पण बडगुजरांची जी राजकारण करण्याची जी पद्धत आहे, बडगुजर जे काय हातात घेतात सगळं सूत्र, महापालिकेत गेल्यावरती सगळी महापालिका हातात घेणं, बरं मीडिया मॅनेज करणं, आणि त्यांची आर्थिक ताकद चांगली आहे बडगुजरांची आणि त्या जोरावरती त्यांना ते नॅक सापडलेली आहे की एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं कसं करायचं. त्याच्यामुळे भाजपचं जे अंतस्थ वर्तुळ जे आहे, भाजपचे जे अंतस्थ लोक आहेत तर त्यांना हा म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगायचं तर अतिशय भाजपच्या एका चांगल्या जुन्या जाणत्या आणि एकनिष्ठ, ज्याचं फार राजकारणाशी काही घेणं देणं नसतं पण तो भाजपचा एकनिष्ठ संघाच्या मुशीतून आलेला माणूस आहे. त्याचं वक्तव्य असं होतं की हा व्हायरस आम्ही टोचून घेतलेला आहे, आता याच्यावरची लस आम्हाला सापडली तर बरं, नाही तर मग आम्ही आजारीच पडू. थोडक्यात बडगुजरांची जी स्टाईल आहे राजकारण करण्याची जी आहे, तर भाजपचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते नगरसेवक, माजी नगरसेवक, इच्छुक महापौर, हे सगळे अस्वस्थ आहेत की आता आपल्या हातातून गेलं, आता भले आपल्या पक्षाची सत्ता येईल पण सत्ता आपल्या हातात नसेल, सत्ता ही बडगुजरांच्याच हातात असेल. असं ही सुद्धा एक अस्वस्थता आहे जी फारशी कुठे बोलली जात नाही, जी फारशी कुठे छापून येत नाही. तर संकटमोचक म्हणून गिरीश महाजनांना त्यांनी संबोधन केलं. त्याच्यानंतर महत्वाची एक गोष्ट म्हणजे गिरीश महाजनांच्या कालच्या पक्षप्रवेशाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की 100 पार करायचं आहे. 122ची महानगरपालिका आहे तर तिथं 100 पार म्हणजे 100 पार करायचं आहे असा त्यांनी नारा दिला, पण महायुती म्हणून लढणार असं पण म्हटले.
तर भाजप 100 पार, महायुती 122ची महानगरपालिका आणि महायुती म्हणून लढणार, हे नक्की काय गणित आहे? खरं मला कोड आहे. नाही, कोडं आहेच ते. 100 पार ते म्हणतायत, म्हणजे ते काय सगळ्यांना विलीन करून घेणार आहेत की मग महायुती तोडून टाकणार आहेत? आता बाकीचे लोक काही शांत बसत नाहीत ना. शिंदे सेना जी आहे, त्यांचे महानगर प्रमुख आहेत अजय बोरस्ते, तेही बडगुजरांनी इतकेच राजकारणात महापालिकेच्या मुरलेले आहेत. काल जेव्हा बडगुजरांचा प्रवेश होत होता, त्याच वेळेस त्यांनी शिंदेच्या बंगल्यावरती मुंबईला चार करंट याच्यातले 4 नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणला शिंदे सेनेमध्ये. त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. म्हणजे इकडे बडगुजरांनी 4 सिटिंग नगरसेवक जे आहेत, आता 2 वर्ष इलेक्शन झालेलं नाही, पण गेल्या इलेक्शनमध्ये, गेल्या पंचवार्षिक मध्ये जे होते सिटिंग, असे 4 लोक जर बडगुजरांबरोबर गेले, तर इकडे त्यांनी 4 नगरसेवक त्यांच्या याच्यामध्ये आणले ना, सिटिंग नगरसेवक. त्याच्यामुळे त्यांचीही तयारी आहे. आणि मग ते कसं काय 100 पार जर म्हटलं आपण, 101 धरू समजा, म्हणजे मग 21 जागा काय शिंदे सेनेला देणार आहेत का? आणि शिंदे सेना त्याच्यावर मानणार आहे का? त्याच्यामुळे मी मगाशी जे म्हटलं की उमेदवारी वाटपामध्ये, जागांच्या वाटपामध्ये भाजपला प्रचंड एक्सरसाइज करायला लागणार आहे. त्यांच्यासाठी ती खूप डोकेदुखी होणार आहे. आणि त्यांच्यासाठी कदाचित ते घातकही ठरू शकतं. हे जे सगळे 100 पारचा नारा आहे तो, शिंदे सेनेला किती जागा सोडणार? इतर 1-2 पक्ष असतील तर त्यांना किती जागा सोडणार? आणि त्यातल्या मग कोणाकोणाला उमेदवारी देणार? हे सगळंच आहे. त्याच्यामुळे आता शिंदे सेना, मला असं वाटतं, असं गृहीत धरून चालली की आपल्याला आपल्या आपल्या बळावरती लढायला लागणार आहे आणि कदाचित भाजपच्या विरुद्धही लढायला लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांची त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की भाजप 100 पार करू शकेल, जरी नारा दिलेला असला त्यांनी. म्हणजे लोकसभा इलेक्शनमध्ये जसं झालं, तसंच कदाचित नाशिक महानगरपालिका इलेक्शनमध्ये त्याची एक छोटी मिनी आवृत्ती घडण्याची शक्यता आहे. म्हणजे भाजपने अँटिसिपेट केलेली संख्या आणि त्या तुलनेमध्ये त्याच्या टक्केवारी त्यांना मिळालेल्या जागा, गेल्या लोकसभा इलेक्शनला जसं झालं तसंच नाशिक महानगरपालिकेमध्येही भाजपचं होईल. नाशिकमध्ये खासदार उद्धव ठाकरे गटाचे आहेत, तर आता उद्धव ठाकरे गटाची तिथं किती ताकद शिल्लक राहिली आहे बडगुजरांच्या भाजप प्रवेशानंतर? नाही, कसं होतं, बडगुजर शिवसेनेत असताना बडगुजरच शिवसेना असं होतं. म्हणजे किमान बडगुजर स्वतः तसं मानून चालत होते की मी म्हणजे शिवसेना आहे. कारण ते आल्यापासून त्या पक्षामध्ये होते. शिवसेनेचे जे माजी आमदार, जे मनसेमधून आमदार झाले होते, म्हणजे शिवसेनेचे अतिशय, शिवसेना ज्यांच्यामुळे नाशिकमध्ये स्थिर स्थावर झाली, ज्यांच्यामुळे मोठी झाली, असे सुनील बागुल आहेत. त्याच्यानंतर विनायक पांडे आहेत, माजी महापौर. त्याच्यानंतर माजी महापौर आणि माजी आमदार वसंत गीते आहेत. हे सगळे जे लोक आहेत, हे इकडे राष्ट्रवादी, हा पक्ष तो पक्ष, असं करत फिरत 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 परत ते त्यांच्या मूळ जागी आलेले आहेत. परत ते शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये आलेले आहेत. ते येऊन बरेच दिवस झाले. पण बडगुजरांनी इतकं वर्चस्व, इतकी पकड शिवसेनेवर, ते हे लोक बाहेर फिरून येईपर्यंत इतकी पकड घेऊन ठेवलेली होती की बाकीचे कोणालाही फारसं अस्तित्व त्याच्यामध्ये जाणवत नव्हतं, किंवा ते अस्तित्वहीन झाले होते. भले ते पक्षात आले होते, पण त्यांना काही जागाच नव्हती, त्यांना काही स्पेसच बडगुजरांनी ठेवला नव्हता. त्याच्यामुळे आता जर बडगुजर गेलेले आहेत शिवसेनेमधून, किंवा बडगुजरांना शिवसेने हकालपट्टी केलेली आहे, असं असताना शिवसेनेमध्ये आता त्यांचे नवनिर्वाचित जे महानगर प्रमुख आहेत, डी.जी. सूर्यवंशी म्हणून, त्यांची उमेद चांगली आहे. त्यांचाही राजकारणाचा बऱ्यापैकी अनुभव आहे, ते माझी नगरसेवक आहेत. पण हे जे जुने जाणते शिवसैनिक आहेत, सुनील बागुल असतील, वसंत गीते असतील, किंवा विनायक पांडे असतील, किंवा असे असे काही ठराविक नाव आहेत, हे सध्या शिवसेनेत आहेत. तर त्यांना शिवसेनेत टिकवून ठेवणं, त्यांना ते आश्वस्त करणं की या पक्षामध्ये तुम्हाला स्थान आहे, या पक्षाला तुमची गरज आहे, हे जर झालं तर शिवसेनेला निश्चितपणे नवीन लोक मिळतील. शिवसेनेमध्ये आजही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाविषयी सहानुभूती नाशिकमध्ये आहेच. आता हे पक्ष फोडाफोडीनंतर कदाचित ती सहानुभूती आणखीनही वाढेल. मध्यंतरी उद्धव ठाकरेंची सत्ता गेल्यानंतरची एक सहानुभूतीची लाट आली होती, ती नंतर ओसरली काही प्रमाणामध्ये. पण तरी सहानुभूती त्या पक्षाला आहे. त्या पक्षाचं आकर्षण असलेले लोक आहेत. आणि जसं तुमच्या मुंबईत दादर मधले काही लोक आहेत, त्यांना काही फरकच पडत नाही. त्यांना एकच दिसतं, बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आणि शिवसेना भाऊ. कोण नेता आहे, काय आहे ते बघा. एक साधारण 50-60च्या पुढचे लोक कसे बोलतात आपले दादर, लालबाग, परळ मधले, तसा एक वर्ग नाशिक मध्ये आहे ना. त्याला नेता कुठला याच्याशी घेणं देणं नाही, त्याला ती शिवसेना हवी. फक्त शिवसेनेपुढे आव्हान मोठं असं आहे की त्यांना नवीन लोक पुढे केले पाहिजेत, जे काम करतायत त्यांना सक्षम केलं पाहिजे, त्यांना लोकांच्या पुढे जाऊ देण्याची संधी दिली पाहिजे. आणि जे जुने जाणते लोक आहेत त्यांच्याकडे, जे ऑलरेडी त्यांच्या पक्षात आलेले आहेत परत फिरून, तर त्यांना थोडासा मान सन्मान देऊन, त्यांना थोडीशी त्यांची अस्मिता फुलवून, आणि मग त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. तर निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला स्थान निश्चित आहे. मला असं वाटतं शिंदे सेनेच्या बरोबरीने स्थान आहे. भले आज शिंदे सेनेमध्ये विद्यमान नगरसेवकांची संख्या जास्ती असेल,
पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला निश्चितपणे नाशिकमध्ये स्थान आहे. सर, मला फक्त शेवटचा प्रश्न असा पडलाय, या सगळ्यामध्ये गिरीश महाजनांचा रोल खूप महत्वाचा आहे असं तुम्ही सांगितलं, तर गिरीश महाजन पालकमंत्री पदापेक्षाही कुंभमंत्री पद त्यांच्यासाठी महत्वाचं आहे का? कारण की त्याच्यासाठी पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच तिन्ही पक्षांची चालूच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन कुंभमंत्री पदावर त्यांनी फोकस केलेलं दिसतंय का? हो, निश्चितपणे निश्चितपणे कुंभमेळा मंत्री पदावरती त्यांनी फोकस केलेला आहे. पालकमंत्री त्यांच्या दृष्टीने मला वाटत नाही काही फार महत्वाचं पद राहिलेलं आहे आता. एकदा कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गिरीश महाजनांना पालकमंत्री पदामध्ये फार इंटरेस्ट असेल असं मला वाटत नाही. आणि मध्यंतरी फडणवीस जेव्हा याला आले होते, नाशिकला आले होते, तेव्हा पालकमंत्री पदाचा मुद्दा आला होता. तर ते गमतीत असं म्हटले मुख्यमंत्री की पालकमंत्री नसल्याने काय अडले का तुमचे काम, होत आहेत ना सगळे, कुंभमेळा पार पडणारच आहे ना. म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षरित्या संकेत देऊन टाकले, पालकमंत्री जरी असला तरी तो नामधारी असेल, सगळे काय जे सूत्र असतील ते गिरीश महाजनांच्याच हातात असतील. त्याच्यामुळे निश्चितपणे 100% सुधाकर बडगुजरांना इतका अट्टहासाने तातडीने अट्टहासाने आणि तातडीने भाजपमध्ये आणण्याचं कारण कुंभमेळाच आहे ना. मगाशी मी म्हटलं ते कुंभमेळ्यामध्ये त्यांना इथे लोकल स्थानिक एक हाताशी पारंगत तरबेज बनचुका असा माणूस लागणार आहे, तो त्यांना बडगुजरांच्या निमित्ताने मिळालेला आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री कोणी असेल काय किंवा नसेल काय याच्याने त्यांना काही फार फरक पडत नाही. त्यांना कुंभमेळा मंत्री पदामध्येच इंटरेस्ट आहे. तर खूप खूप धन्यवाद, वेळात वेळ काढून नाशिकच्या हायपर लोकल आता घडणाऱ्या घडामोडीवर तुमचं विश्लेषण आम्हाला ऐकायला मिळालं. वेळोवेळी जेव्हा जेव्हा आता हळूहळू महानगरपालिकेची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका जशा जशा जवळ येत असतील तसं नाशिक आणि त्या भागातील राजकारण तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल. तुर्तास तरी इथेच थांबू. खूप खूप धन्यवाद. 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 नमस्कार.